नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे होणाऱ्या मुंबई पोलीस भरतीसाठी रिव्हिजन सिरीज चालू करूया. ठीक आहे. आता बघा ह्या व्हिडिओमध्ये मी काय घेतलंय तर जे मागे आपल्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न विचारले त्या महत्त्वाच्या प्रश्नाचा सराव घेतलाय. ठीक आहे. तर हा त्या सिरीज मधला आपला पहिला व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता तुमच्यापैकी जर कोणी ह्या पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर माझं तुम्हाला शिकवणं आवडत असेल तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि पुढे जाण्याआधी मी अजून एक सूचना देतो. आपण ह्या सिरीज सोबतच पुढे होणाऱ्या रेल्वे भरतीसाठी एक स्पेशल सिरीज चालू करतोय. ठीक आहे. जे विद्यार्थी आता NTPC किंवा ग्रुप डी, JEE, पॅरामेडिकल अशा रेल्वेच्या कुठल्याही भरतीसाठी जर फॉर्म भरला असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे आता व्हिडिओ ती सिरीज चालू होईल त्याचे तुम्हाला अपडेट्स भेटतील. ठीक आहे. तर चालू करूया. चालेल, चला. आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय. एका रोड रोलरची त्रिज्या 60 सेंटीमीटर आणि लांबी 84 सेंटीमीटर आहे. या रोड रोलरने 500 फेऱ्यात किती मैदान सपाटीकरण होईल? आता बघा रोड रोलर म्हणजे कसा असतो रोड रोलर? तर बघा हा तुमचा सिलेंडर टाईप असतो ना, म्हणजेच असा शेपचा असतो, बरोबर. आणि तुम्हाला काय दिले आहे तर ह्याची त्रिज्या दिलेली आहे. ठीक आहे. त्रिज्या किती आहे तर 60 सेंटीमीटर आहे आणि त्याची हीलची लांबी जी आहे ही लांबी ही किती दिलेली आहे तर 84 सेंटीमीटर दिलेली आहे. आता बघा तुम्हाला मी एक मागच्या विश्लेषण मध्ये आधीच सांगितलं होतं की सिलेंडरचं क्षेत्रफळ कसं काढलं जाते किंवा शंकूचे क्षेत्रफळ कसं काढलं जाते. ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे, सिलेंडरचं क्षेत्रफळ काढायचं आहे का तर नाही. का नाही? कारण आपला फक्त हाच भाग आपल्याला मोजायचा आहे. ठीक आहे. ह्या भागाचे आपल्याला काय जमिनीशी संपर्क येत नाही, त्यामुळे आपल्याला फक्त हे पृष्ठभाग जो आहे ह्याचा त्याचंच आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. ठीक आहे. तर काय असते सिलेंडरचं क्षेत्रफळ पृष्ठभागाचं तर 2 पाय गुणिले त्रिज्या म्हणजे R गुणिले त्याची हाईट म्हणजे जी आपण आता इथे लांबी घेणार आहोत. ठीक आहे. तर पाय काय असतो तर 22/7 असते. R किती आहे त्रिज्या तर 60 सेंटीमीटर दिले. पण आपल्याला उत्तर काय दिलंय तर मीटर वर्गामध्ये दिलंय, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर 60/100 करावं लागेल. का तर 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर असं म्हणून. ठीक आहे. चला गुणिले पुढे काय आता हाईट म्हणजे आपली लांबी किती आहे तर 84 दिली, म्हणजे 84 ह्याला पण 100 करावं लागेल. ठीक आहे. आता हे काय तुम्हाला भेटणार तर हे भेटणार तुम्हाला हा त्याच्या एका फेऱ्यामधलं जेवढं क्षेत्रफळ तो घेणार, जेवढा तो एका फेऱ्यामध्ये पृष्ठभाग सपाट करणार तेवढा तुम्हाला भेटणार. ठीक आहे. पण आपल्याला त्यांनी सांगितलं 500 फेऱ्यामध्ये. ठीक आहे. मग काय करायचं तर हा एका फेऱ्याचा आहे, म्हणजे आपल्या 500 फेऱ्याचं काय करायचं असेल तर काय करायचं गुणिले अजून 500 करायचे. ठीक आहे. आता करा गुणाकार. काय होणार हे 2 शून्य जाणार, हे 2 शून्य जाणार, हा एक जाणार, हा एक जाणार. 5 एके 5, 5 दुने 10, हा 2 गेला, हा 2 गेला. 7 एके 7, 7 एके 7 आणि 7 दुने 14. ठीक आहे. म्हणजे काय राहिलं फक्त तर 22 गुणिले 6 गुणिले 12. ठीक आहे. 22 सक 32 असे. ठीक आहे. गुणिले 12. आता हा करा गुणाकार. गुणाकार केल्यावर तुम्हाला भेटेल 1584. ठीक आहे. समजलं? मीटर वर्ग. ठीक आहे. असंच तुम्हाला शंकूचंही विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. तर बघा शंकूचं जास्तीत जास्त तुम्हाला त्याचं घनफळ नाही विचारलं जाणार, तर काय विचारलं जाणार तर हा जो एरिया आहे, जो कोणावाला एरिया आहे, कोण जो बनवतो त्या एरियाचं तुम्हाला पृष्ठभागाचं क्षेत्रफळ विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर ते काय असते तर पाय गुणिले R गुणिले L. आता R काय असतो तर तुम्हाला हा जी त्रिज्या दिलेली आहे ती. ठीक आहे. आणि हा L काय असतो तर ही जी लेंथ दिलेली आहे ती. ठीक आहे. ह्याची म्हणजे लांबी जी दिलेली आहे ती कोणाची उतरती कडावाली. ठीक आहे. ही उतरती कडा आहे त्याची. ठीक आहे. म्हणजे हे तुम्हाला त्याचं पृष्ठभागाचं क्षेत्रफळ भेटेल. ठीक आहे. तर चला समजलं, पुढे जाऊया. आता इथे बघा काय सांगितलंय. रामने 2000 रुपये दर साल दर शेकडा ह्या दराने सरळ व्याजाने बँकेत गुंतवले आणि श्यामने काय केलं तेवढीच रक्कम आहे ती त्याच दराने म्हणजे 5%नेच. ठीक आहे. चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवले. तर त्याने विचारलं 2 वर्षानंतर श्यामला रामपेक्षा किती रुपये जास्त मिळतील. तर आता एक नेहमी लक्षात ठेवा, जे पहिलं वर्ष असते ना, पहिलं वर्ष तुम्ही सरळ व्याजाने गुंतवून द्यात नाहीतर चक्रवाढ व्याजाने गुंतवून द्या. तुम्हाला जर दर समान असेल म्हणजे 5% दरानेच आपण ठेवलेत सरळ व्याजाने सुद्धा आणि चक्रवाढ व्याजाने सुद्धा, तर तुम्हाला जे सरळ व्याज भेटते ते आणि चक्रवाढ व्याज हे समान असते पहिल्या वर्षाचं. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा रक्कम किती त्याने गुंतवली आहे तर 2000 रुपये. ठीक आहे. 2000 रुपये. ठीक आहे. आणि ह्याच्यावर किती भेटते टक्के 5% त्याला सरळ व्याज भेटते, म्हणजे 2000च्या 5% किती तर 5/100. ठीक आहे. म्हणजे हे गेले, हे गेले, म्हणजे 20 100 रुपये हे त्याला पहिल्या वर्षी मिळतात फर्स्ट इयर. ठीक आहे. आणि त्याला चक्रवाढ व्याजावर पण किती भेटणार तर 100 रुपयेच भेटणार, कारण दोन्ही पण समान असतात. ठीक आहे. आता एक दुसरा गुणधर्म लक्षात ठेवा. हा पहिला गुणधर्म मी तुम्हाला सांगितला की पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज समान असते. दुसरा गुणधर्म एक लक्षात ठेवा की जे मिळणारे चक्रवाढ व्याज असते किंवा जी रास तयार होते ती
सलग 2 वर्षामध्ये किती टक्क्याने वाढते, तर 8% वाढते. म्हणजे जो दर दिले आपल्याला त्या टक्क्याने ती वाढत जाते. ठीक आहे. आता 100 रुपयावर 8% वाढवा म्हणजे किती, 100 रुपयावर तुम्हाला 5% वाढवायचे आहेत. म्हणजे काय करायचं, तर 105/100. 100 गेले म्हणजे तुम्हाला किती भेटणार त्याला चक्रवाढ व्याज, तर 105 रुपये चक्रवाढ व्याज हे त्याला दुसऱ्या वर्षाला भेटणार. ठीक आहे. पण सरळ व्याज तर प्रत्येक वर्षी तेच भेटते, म्हणजे 100च भेटणार आहे. दुसऱ्या वर्षी पण तिसऱ्या वर्षी पण 100च भेटत जाणार आहे. ठीक आहे. याचा अर्थ त्याला 2 वर्षानंतर किती जास्त रुपये मिळणार आहेत, तर 5 रुपये हे जास्त मिळणार आहेत चक्रवाढ व्याजाने. ठीक आहे. समजलं कसं आहे ते, हे सोपी पद्धत आहे म्हणून हे सांगितलं तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. सूत्राने जाणार तर मग खूप मोठं होईल. ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, एक रेल्वे एका उभ्या माणसाला 2 सेकंदात ओलांडते. बरोबर आहे. आणि 60 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 5 सेकंदात ओलांडते. तर रेल्वेची लांबी किती. आता हा मनुष्य उभा आहे इथे आणि ही आपली ट्रेन आहे समजा. ठीक आहे. आता ही ट्रेन ह्या मनुष्याला कधी ओलांडणार, जेव्हा हा शेवटचा डब्बा ह्या लाईनला म्हणजे ह्या मनुष्याला जेव्हा पूर्ण पार करून जाणार तेव्हा. म्हणजे टोटल त्याचं अंतर किती पार करावं लागणार रेल्वेला ह्याला ओलांडायला, तर हे जेवढं त्याच्या ट्रेनचं अंतर आहे तेवढं ते आपण एक्स घेऊया. ठीक आहे. आणि एक प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्मला ओलांडायला ही समजा रेल्वे आहे. ठीक आहे. आता ह्या प्लॅटफॉर्मला ओलांडायला ह्या रेल्वेला काय करावं लागणार, तर हा शेवटचा डब्बा जेव्हा हा प्लॅटफॉर्मचा ह्या टोकाला जेव्हा ओलांडणार तेव्हा ते पूर्ण ओलांडलं जाणार. ठीक आहे. म्हणजे काय, तर अंतर किती होणार आपलं टोटल, तर हे ट्रेनचं अंतर म्हणजे आपण एक्स घेतलाय ते, आणि हे प्लॅटफॉर्मचं अंतर. प्लॅटफॉर्मचं अंतर किती दिलंय त्यांनी आपल्याला, तर 60 मीटर दिलंय. ठीक आहे. म्हणजे एक्स अधिक 60 होणार, एवढं अंतर तिला ओलांडावं लागणार. आता बघा ह्याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन काय आहे, तर ट्रेनचा वेग हा समानच आहे. ती माणसाला ओलांडते तेव्हा पण तिचा समानच वेग आहे आणि प्लॅटफॉर्मला ओलांडते तेव्हा पण समानच आहे. म्हणजे आता आपण काय करूया, तर वेग बरोबर काय असते, तर अंतर छेद वेळ असते. बरोबर आहे. आता ह्याचं अंतर किती आहे, तर एक्स आहे. कसलं, ट्रेनचं, छेद माणसाला किती वेळात ओलांडते, तर 2 ह्याच्यामध्ये ओलांडते 2 सेकंदामध्ये. बरोबर काय करूया, ते वेग आपण दोघांचा पण आता इक्वेट करूया. ठीक आहे. आता हे अंतर किती मी सांगितलं, एक्स अधिक 60 छेद किती किती वेळात ओलांडते प्लॅटफॉर्म आणि ह्याला प्लॅटफॉर्मला, तर 5 सेकंदात ओलांडते म्हणजे छेद 5 झालं. आता हे सोडवा फक्त एवढंच आहे. 5x बरोबर 2 × 2x अधिक 60 दुने 120. 2x इथे आले म्हणजे किती होणार, तर 3x बरोबर 120 आणि 3 1 3 3 चौक 12 आणि हे 40. म्हणजे x बरोबर काय येणार तुमचं, तर 40 येणार. आणि आपल्याला तेच विचारलंय, रेल्वेची लांबी विचारलंय म्हणजे किती, तर 40 मीटर. समजलं. आता हे बघा, हे मी तुम्हाला स्लोली का सांगितलं, सर्व एक्सप्लेन का केलं, तर तुम्हाला सगळ्यांना समजावं म्हणून. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात यावी म्हणून मी तुम्हाला शिकवतो. ठीक आहे. चला पुढे. आता इथे सांगितलंय खालील संचापैकी पूर्णांक संख्या कोणती नाही. तर बघा, जे शून्य जो असतो, शून्य ती सुद्धा पूर्णांक संख्या असते. ठीक आहे. आणि शून्याच्या उजव्या साईडच्या म्हणजे ज्या अधिक असतात त्याला काय म्हणतात, तर सकारात्मक पूर्णांक संख्या. आणि शून्याच्या वजा साईडच्याला काय म्हणतात, तर नकारात्मक पूर्णांक संख्या. फक्त शून्य ही अशी संख्या आहे ती सकारात्मक सुद्धा नाहीये नकारात्मक सुद्धा नाहीये, पण ती पूर्णांक आहे. ठीक आहे. याचा अर्थ काय, तर ह्यापैकी काही नाही हे तुमचं उत्तर असणार. ठीक आहे. पण जर तुम्हाला विचारलं असतं सकारात्मक पूर्णांक संख्या कुठली, तर शून्य ही सकारात्मक पूर्णांक येत नाही. नकारात्मक तर म्हणजे हे पण जाणार नाही. फक्त सकारात्मक कुठली येणार तुमची, तर 1 2 3. ठीक आहे. समजलं. चला आता अशा गणितामध्ये बघा काय करायचं, पूर्ण तुम्हाला करत बसायचं नाही. ठीक आहे. तर काय करायचं, तर पहिल्यांदा ह्या पॉइंट नंतरचे जेवढी घरं आहेत ना तेवढी मोजायची. ठीक आहे. दोन्ही ह्याच्यामध्ये सेम आहेत का. ठीक आहे. तर इथे किती आहे, तर 3 न 3 6 आणि 3 त्रिक 9. इथे पण किती आहे, ते 3 न 3 6 न 3 त्रिक 9. याचा अर्थ काय होणार, तर ते एका खालोखाल येणार. ठीक आहे. म्हणजे आपण पूर्ण आपल्याला अधिक वजाबाकी करायची नाही. उत्तरामध्ये बघा शेवटचे 4 अंक बघा, 99 88 आहे. ठीक आहे. इथे किती आहे, 9998 आहे. इथे किती आहे, 8998 आणि इथे किती आहे, तर 9998 आहे. म्हणजे ह्या दोन्हीच ठिकाणी फक्त समान आहे. ठीक आहे. आता आपण काय करायचे, 4 अंक घ्यायचे इथले. ठीक आहे. तर काय, 9999 आणि 9999. आता आपण बेरीज नाही करायची, आपण अंदाज तुम्ही सांगू शकता. इथे किती आहे, तर 10,000 अंदाज पकडा. ठीक आहे. आणि हे किती, 10,000. 10 ना 10 20,000 आणि 20,000 2 वजा करा म्हणजे किती होणार, तर 19,998. याचा आता शेवटचे 4 अंक काय आले बघा तुमचे, तर 3 9 आणि 8. समजलं. म्हणजे आता फक्त ही 2 उत्तर असू शकतात. ठीक आहे. हे उत्तर असू शकत नाही आणि हे पण उत्तर असू शकत नाही. ठीक आहे. आता इथे बघा आपण काय काढलं, 19,998. आता हा एक जो आहे तो हातचा जाणार. ठीक आहे. ह्याच्यावरती आता त्याच्या पुढचे अंक बघा, ह्या 4 9 9 नंतरचा अंक बघा कुठला आहे, 8 आहे इथे आणि इथे कुठला आहे, तर 8 आहे. म्हणजे काय होणार, तर 8 ना 8 16 आणि एक हातचा 1 म्हणजे किती होणार, तर 17 होणार. म्हणजे ह्या 9 9 9 8 नंतर काय लागणार, पुढचा अंक
तर 7 लागणार. तर बघा 7 कुठे आहे, तर बघा इथे आहे, इथे. समजलं? इथे इथे काय आहे, तर 8 आहे. म्हणजे उत्तर काय असणार तुमचं, तर बी असणार. समजलं? आता हे मनातल्या मनात तुम्हाला करता आले पाहिजे, बेरीज वजाबाकी. ठीक आहे, चला. आता इथे काय सांगितलंय, पुढील विधानांचे अवलोकन करून योग्य आणि अचूक पर्याय निवडा. आता त्यांनी चौरसाचं सांगितलंय, चौरसाबद्दल माहिती दिली आणि आयताबद्दल माहिती दिली. काय कशाबद्दल माहिती दिली आहे, तर क्षेत्रफळाबद्दल माहिती दिली. चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, तर बाजूचा वर्ग असतो. ठीक आहे, हे काय झालं चौरसाचं क्षेत्रफळ. ठीक आहे, आणि आयताचं काय दिलंय, तर आयताची ही लांबी आणि ही रुंदी पकडली तर आयताचं क्षेत्रफळ काय असते, तर लांबी गुणिले रुंदी. आता त्यांनी काय दिलं ते बघूया. ठीक आहे, चौरसाची बाजू दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. तर बघा चौरसाची बाजू तर तुम्ही दुप्पट केली तर क्षेत्रफळ 4 पट होणार, कारण का, तर वर्ग आहे, म्हणजे हे बरोबर आहे तुमचं. ठीक आहे, पुढे काय, चौरसाची बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ 9 पट होते. होणारच, कारण का, तो वर्ग आहे, मग 3चा वर्ग काय, तर 9, म्हणजे हे पण बरोबर आहे. ठीक आहे, आता आयतामध्ये बघूया. आयताची लांबी दुप्पट केली आणि रुंदी निम्मी केली तर त्याचे क्षेत्रफळ बदलत नाही. तर बघा हे पण बरोबर आहे. आता हे कसं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता समजा आयताची लांबी आहे ही 4 आहे आणि रुंदी आहे 2 आहे. ठीक आहे, आता आयताची लांबी तुम्ही दुप्पट केली म्हणजे किती होणार, दुप्पट म्हणजे 8 होणार. ठीक आहे, ही लांबी, आणि रुंदी किती होणार, तर निमपट होणार, म्हणजे 2च्या अर्धी किती, तर 1 होणार. म्हणजे त्याचं क्षेत्रफळ किती होणार, 8 गुणिले 1 तर 8च होणार. आणि ह्याचं किती असणार, तर 4 दुने 8, 4 गुणिले 2 म्हणजे 8. याचा अर्थ क्षेत्रफळ हे बदलत नाही. ठीक आहे, समजलं, असं करून बघायचं. ठीक आहे, पुढे बघा, आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ 4 पट होते. तर बघा हे सुद्धा बरोबर आहे. आता हे पण कसं बघा, तर तुम्ही त्याची लांबी आता दुप्पट केली म्हणजे 4ची तुम्ही इथे 8 केली आणि ह्याची पण रुंदी पण तुम्ही दुप्पट केली म्हणजे किती, 2ची 4 केली, म्हणजे त्यांचं क्षेत्रफळ काय येणार, 8 गुणिले 4, 8 8 चोक 32. आणि पहिलं किती होतं, 4 दुने 8, म्हणजे किती पटीने वाढलं, तर 4 पटीने वाढलं ना, 8 चोक 32. म्हणजे हे पण बरोबर आहे. याचा अर्थ तुमचे 4ही ऑप्शन किंवा 4ही पर्याय बरोबर आहेत. समजलं? चला, आता इथे बघा काय सांगितलंय, कुशीनगर गावाची लोकसंख्या 48,000 आहे. जर लोकसंख्या वाढीचा दरवर्षी दर हा 10% असेल तर कुशीनगर गावाची लोकसंख्या 3 वर्षानंतर किती होईल. आता बघा हे सगळ्यांना माहिती आहे की 48,000 गुणिले आपण वाढ 10% करायचे, म्हणजे काय करणार, तर 110/100, 100 मध्ये अधिक करणार. ठीक आहे, 10 गुणिले 110/100, हे कशासाठी, दुसऱ्या वर्षासाठी, आणि परत काय, तर 110/100 हे तिसऱ्या वर्षासाठी. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या, हे 3 शून्य जाणार आणि हे 3 शून्य जाणार. ठीक आहे, आता 10 आहेत, हे परचे 3 शून्य जाणार आणि हे खालचे पण 3 शून्य जाणार. म्हणजे वरती काय राहिलं फक्त, तर 48 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11, म्हणजेच काय, तर 11चा घन होणार. ठीक आहे, हा 11चा घन, म्हणजे गुणाकार कसा सोपा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता ज्यांना 11चा घन माहिती आहे त्यांचं ठीक आहे, 1331 घन असतो. ठीक आहे, त्याने ते लोक हा गुणाकार करू शकतील. ठीक आहे, आणि उत्तर निघू शकते. ठीक आहे, पण बघा ज्यांना 11चा घन माहित नाही ते कसा काढायचा 11चा घन, तर बघा 4 ह्या डॅश मारायचा. ठीक आहे, म्हणजे ह्या पहिल्या ठिकाणी काय घ्यायचं, तर एकाचा घन घ्यायचा, हा पहिला जो अंक आहे त्याचा. ठीक आहे, एकाचा घन किती, तर 1. दुसऱ्या ठिकाणी काय घ्यायचं, तर ह्या एकाचा वर्ग आणि त्याच्या पुढची संख्या कुठली आहे, तर ती पण एकच आहे, म्हणून 1. ठीक आहे, आता हे पण एकच होणार. ठीक आहे, आता पुढच्या अंकाकडे जायचं. आता इथे काय घ्यायचं, तर पुढच्या अंकाचा वर्ग म्हणजे किती, तर एकाचा वर्ग गुणिले हा मागचा अंक 1, म्हणजे तो पण एकच होणार. आणि शेवटला काय करायचं, तर ह्या एकाचा घन घ्यायचा, तो पण काय एकच होणार. ठीक आहे, आता काय करायचं, तर हा जो 1 आहेत, मधले 2 आहेत, त्यांची दुप्पट घ्यायची. किती येणार, तर 2 एके 2, म्हणजे 2 होणार. ठीक आहे, इथे इथे, आणि त्यांची बेरीज करायची. सोपं आहे, हा 1, हा 3, हा 3 आणि हा 1, म्हणजे किती झाले, तर 1331. समजलं? आता हा गुणाकार कसा करायचा सोपा, तर 1331 कंसामध्ये 48चं काय करायचं, तर 50 वजा 2 करायचं. आता झालं सोपं. आता फक्त काय करायचं तुम्हाला, ते ह्यांचा गुणाकार आणि ह्यांच्या गुणाकारातनं तो वजा करायचा आहे. ठीक आहे, तर हा काय गुणाकार होणार, तर 0, आणि फक्त 5ने ह्याला गुणायचं जायचं. 5 एके 5, 5 त्रिक 15, 1 5 त्रिक 15 आणि 1 16 आणि 1 आणि 5 एके 5 आणि 1 6 वजा 2ने गुणा. आता 2 एके 2, 3 दुने 6, 3 दुने 6 आणि 2 एके 2. आता फक्त तुम्हाला 2662 हे वजा करायचे आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, करा वजा बाकी. तर 10तनं 2 गेले 8, इथे 4 असणार, म्हणजे 14तनं 6 गेले 8, इथे पण 4 राहणार. ठीक आहे, 14तनं 6 गेले 8, इथे किती राहणार, तर 5 राहणार. 5तनं 2 गेले तर 3, आणि इथे किती राहणार, 6च राहणार, म्हणजे 6 63,888. समजलं कसं करायचं? तर बघा हा गुणाकार तुम्हाला करावाच लागणार आहे कसा ना तसा. आता तो सोपा कसा करायचा ते तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, रमेश जवळ असलेल्या रकमेच्या 5 पट रक्कम सुरेशकडे. आता आपण काय करूया, रमेश जवळ कुठली किती आहे, तर एक्स घेऊया. ठीक आहे, आणि त्याच्या 5%
किंवा 5 पट सुरेशकडे, ठीक आहे, टक्के नाही, सुरेशकडे किती, तर 5 पट म्हणजे 5 गुणिले एक्स, ठीक आहे. तर रमेशपेक्षा 9 पट रक्कम विरेशकडे आहे. विरेश कोण, तर हा, ह्याच्याकडे किती आहे, तर 9 पट आहे, म्हणजे 9 गुणिले एक्स, कोणाच्या, तर रमेशच्या, म्हणजे म्हणून एक्स घेतला, ठीक आहे. आता त्यांनी सांगितलं पुढे, तर विरेशने रमेशला 60 रुपये दिले. म्हणजेच काय होणार, ही जी रक्कम आहे विरेशकडनं, आपण इथे बघूया, विरेशकडची जी ही रक्कम आहे ह्याच्यातनं 60 वजा होणार आणि ती कोणाला दिली, तर रमेशला दिली. म्हणजे रमेशकडे एक्स अधिक 60 रुपये येणार. तर प्रत्येकांकडे सारखी रक्कम झाली. तर रमेश जवळ मूळ रक्कम काढायची, म्हणजे आपल्याला एक्स काढायचा आहे. म्हणजे काय करायची, ह्यांची बरोबरी होणार ना, प्रत्येकांकडे सारखी रक्कम झाली. आता करा, 9x आणि हे एक्स हे वजा होणार, म्हणजे किती होणार, तर 8x आणि हे 60 त्या साईडला जाणार, म्हणजे काय होणार, तर अधिक होणार, म्हणजे 60 अधिक 60 120. आणि आता 8 एके 8 आणि 8 एके 8 आणि 4 आणि 8 45, म्हणजे एक्स बरोबर काय आलं तुमचं, तर 15. समजलं, चला सोपंच होतं. पुढे आता इथे काय सांगितलं, एका वर्गात 45 विद्यार्थी आहेत टोटल, हा, त्यापैकी 19 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, 23 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. तर दोन्ही खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11 आहे. तर फुटबॉल किंवा क्रिकेट न खेळणारे विद्यार्थी विचारले, ठीक आहे. टोटल किती आहे, तर 45. फुटबॉल किती खेळतात, तर 19 विद्यार्थी. क्रिकेट किती खेळतात, तर 23 विद्यार्थी. आणि दोन्ही किती खेळतात, तर 11 खेळतात, बरोबर आहे. आता आपण काय करायचं आहे, तर ह्या दोन्हीपैकी एक कुठला तरी खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढूया, ठीक आहे. तर बघा, आता फुटबॉल आणि क्रिकेट सांगितलंय, म्हणजे हे जे 11 आहेत ते ह्याच्यामध्ये पण काउंट आहेत. मग काय करायचं, ह्यांची बेरीज करायची आणि त्याच्यातनं हे 11 वजा करायचे. म्हणजे तुम्ही ही बेरीज वजाबाकी केली तर तुम्हाला काय भेटेल, तर 31 भेटेल, ठीक आहे. म्हणजे 31 विद्यार्थी आहेत ते कोणता तरी एक खेळ खेळतात. तर मग न खेळणारे विद्यार्थी कसं काढायचं, तर टोटल आपल्याला दिलेली आहे त्यांनी 45 विद्यार्थी आहेत आणि हे जर एक कुठला तरी खेळ खेळतात, म्हणजे ह्याच्यातनं ते वजा करायचे, म्हणजे न खेळणारे विद्यार्थी तुम्हाला समजेल. समजलं. 5 वजा 1 4 आणि 4 वजा 3 1, म्हणजे किती आले, तर 14 विद्यार्थी हे कुठलाच खेळ खेळत नाही. समजलं, चला. आता इथे काय सांगितलंय, एका हौदात अशा पद्धतीने पाणी सोडले जाते की प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. आणि सांगितले 18 मिनिटाने हौद पूर्ण भरला, तर कितव्या मिनिटाला तो पाव भरलेला असेल. आता तो 18व्या मिनिटाला जर तो पूर्ण भरत असेल, ठीक आहे, पूर्ण भरत असेल आणि तो मिनिटाला दुप्पट होत असेल, म्हणजे काय, तर हा पूर्ण भरतोय, ठीक आहे, आणि मिनिटाला दुप्पट होतो, म्हणजे 17व्या मिनिटाला काय असणार, तर 17व्या मिनिटाला तो ह्याचा अर्धा असणार, ठीक आहे, म्हणजे अर्धी टाकी असणार, म्हणजे किती, तर 1/2 एवढा भाग असणार, ठीक आहे. आणि त्याने सांगितलं आपल्याला पाव भाग, म्हणजे काय, ह्या अर्धाचा अर्धा भाग म्हणजे किती, तर ह्या अर्धाचा अर्धा भाग तो कधी असणार, तर 16व्या मिनिटाला असणार. 16व्या मिनिटाला ह्याचा अर्धा करायचा, म्हणजे किती, तर 1/4 भाग हा असणार, म्हणजे पाव भाग असणार. समजलं, कसं आलं उत्तर, तर बघा 16व्या मिनिटाला एक अर्धा पाव भाग असणार, तो 17व्या मिनिटाला त्याच्या दुप्पट होणार, म्हणजे किती, तर अर्धा होणार, आणि 18व्या मिनिटाला तो पूर्ण होणार, म्हणजे टाकी पूर्ण भरणार. समजलं कसं केलं ते, तर चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, चौरसाची बाजू 20% वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल. आता तुम्ही काय करा, तर एक चौरस घ्या, ठीक आहे, ह्याची एक बाजू आहे ती 100 घ्या. का, तर आपल्याला ती 20% वाढवा, म्हणजे आपला गुणाकार सोपा करायला होईल, ठीक आहे, म्हणून 100 घ्या, ठीक आहे. चौरसाचं क्षेत्रफळ काय असते, तर बाजूचा वर्ग म्हणजे 100चा वर्ग, तो किती होणार, तर 100 वर अजून 2 शून्य वाढणार, ठीक आहे, म्हणजे 10,000. आता ती बाजू आपण 120% वाढवायची, म्हणजे किती होणार 100ची, तर 120 होणार. आणि त्याचं क्षेत्रफळ काय, तर ह्याचा वर्ग असतो बाजूचा, म्हणजे किती होणार क्षेत्रफळ, 12चा वर्ग किती असतो, तर 144 असतो. आणि हे शून्य आहेत, म्हणजे अजून 2 शून्य वाढणार. समजलं. आता बाजू आपण ही 20% वाढवलाय, तर क्षेत्रफळ कितीने वाढते बघा, तर ह्याच्यातनं हे वजा केलं तर किती भेटणार, तर 4400. आणि ती आपल्याला किती टक्क्यामध्ये वाढायला लागेल, म्हणजे किती टक्क्यामध्ये 10,000च्या वाढलाय असं काढायचं आहे. म्हणून काय, तर खालती काय येणार, तर 10,000, ठीक आहे, गुणिले 100 टक्क्यामध्ये काढायचे. म्हणजे हे 2 शून्य जातील, हे 2 शून्य जातील, हे 2 जातील आणि हे 2 जातील, म्हणजे काय उत्तर येणार तुमचं, किती टक्क्याने वाढली तुमचं क्षेत्रफळ, तर 44% वाढला. समजलं. आता हे 100च्या जागी तुम्ही कुठलाही अंक घ्या, ठीक आहे, म्हणजे मी 100 का घेतलं, तर 20% त्याचं करायला सोपं जाते का, आता डायरेक्ट 120 होते, ठीक आहे, म्हणून. समजलं, चला. आता इथे काय सांगितलं, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. चौरसाची परिमिती काय असते, तर 4a असतो, ठीक आहे. एक बाजू ही असेल, एक बाजू ही असेल, एक बाजू ही असेल, एक बाजू म्हणजे काय, तर 4a झाला, ठीक आहे. पतंगाचं क्षेत्रफळ काय असते, तर हाफ किंवा अर्धा गुणिले कर्णांचा गुणाकार, म्हणजे पतंग असं असते तुमचं, त्याच्या चारी साईड ह्या समान असतात, ठीक आहे, पतंगाच्या, आणि त्यांचा जो हे कर्ण आहेत हे 90 डिग्रीमध्ये एकमेकाला छेदतात, ठीक आहे. म्हणजे हा जर तुमचा D1 कर्ण असेल, हा D2 कर्ण असेल, तर की काय होते, तर हाफ किंवा अर्धा D1 गुणिले D2, ठीक आहे. हे असं क्षेत्रफळ काढलं जाते पतंगाचं. आता ह्या पतंगासारखाच एक असतो तो समांतरभुज चौकोन, तो कसा असतो,
तर तो असा आयता टाईप असतो. आयत आणि चौरसामध्ये जो फरक आहे तोच ह्याच्यामध्ये पण फरक आहे. ठीक आहे, हा असा असतो. ठीक आहे, असा. आता ह्याच्या समोरासमोरच्या दोन बाजू असतात त्या समान असतात. ठीक आहे, ही बाजू आणि ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, आणि हे 90 डिग्री मध्ये छेदत नाही, छेदून जातात पण 90 डिग्री मध्ये नाही, इथे 90 डिग्री मध्ये आहे. ठीक आहे, आणि ह्याचं क्षेत्रफळ कसं काढतात तुम्ही, तर पाया गुणिले ही उंची. ठीक आहे, ही उंची. समजलं. तसंच चौरसाचा कर्ण जर काढायचा असेल तर काय, तर डी जर कर्ण असेल तुमचा तर काय, तर ह्या बाजूचा वर्गमुळात 2 हा गुणाकार करायचा. ठीक आहे, हे तुमचं चौरसाचा कर्ण काढायचं सूत्र आहे. आता ह्याच्यामध्ये चुकीचं कुठलं आहे बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ 1/2 पाय r चा वर्ग असतो का, तर नाही, फक्त पाय r चा वर्ग असतो. आणि पुढचा ऑप्शन काय दिले आपल्याला, आता हे उत्तर आहे तुमचं, पण पुढचा ऑप्शन काय दिलाय, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ. तर अर्धा समांतर बाजूची बेरीज गुणिले उंची. समलंब चौकोन कसा असतो, तर हा असा असतो. ठीक आहे, तर समांतर बाजू म्हणजे कुठल्या, तर ह्या दोन बाजू समांतर असतात. ठीक आहे, आणि त्याची उंची ही असते. ठीक आहे, ही हाईट असते. ही बाजू ए असेल, ही बाजू बी असेल, तर काय, तर अर्धा गुणिले ए अधिक बी गुणिले हाईट. ठीक आहे, हे असं काढलं जातं क्षेत्रफळ समांतर, सॉरी समलंब चौकोनाचं. हे लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकते. चौरस आयत आता खूप झालंय. चला पुढे. आता इथे बघा काय दिले, दोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे, त्यांच्या वर्गाची बेरीज 468 आहे, तर दोन संख्या कुठल्या. आता समजा त्या दोन संख्या ह्या, ही 2x घेऊया आणि ही जी आहे ती 3x घेऊया. ठीक आहे, आता त्यांच्या वर्गाची बेरीज सांगितलं, म्हणजे ह्याचा वर्ग काय येणार, 2चा 4x चा वर्ग. ह्या संख्येचा काय येणार, 3 त्रिक 9 म्हणजे 9x चा वर्ग. आणि ह्यांची बेरीज काय दिली आपल्याला, तर 468. 9 ने 4 13, 13x चा वर्ग बरोबर 468. आता 13 ने भाग द्या, 13 एके 13, 13 त्रिक 39 आणि वरचे उरले 7 म्हणजे 13 78. म्हणजे x चा वर्ग बरोबर काय आलं, तर 36 आलं. म्हणजेच काय, तर x बरोबर 6. आता त्या संख्या सांगितल्या, त्या 6 इथे टाका, 6 दुने 12 म्हणजे ही एक संख्या असणार, आणि दुसरे काय, तर 6 त्रिक 18 म्हणजे ही एक संख्या असणार. उत्तर काय तुमचं, तर 12 आणि 18. समजलं. चला आता इथे बघा काय झालं, 32 मीटर लांबी आणि 15 मीटर रुंदी असणाऱ्या खोलीमध्ये, म्हणजे ती खोली कशी आहे, तर आयताकृती आहे. ठीक आहे, तर का ही 32 आहे, ही लांबी आहे. ठीक आहे, आणि ही 15 रुंदी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 0.5 मीटर लांबी आणि 0.5 मीटर रुंदी म्हणजे आयताकृती फरशा आहे. ठीक आहे, 0.5 ही बाजू आहे आणि ही बाजू आहे. ठीक आहे, तर एकूण किती फरशा लागतील. आता आयताचं क्षेत्रफळ काय असते, तर लांबी गुणिले रुंदी म्हणजे 15 गुणिले 32, आणि चौरसाचं काय असते, तर बाजूचा वर्ग म्हणजे 0.5 चा वर्ग. तर ह्या टोटल एरियासाठी आपल्याला क्षेत्रफळासाठी फरशा काढायच्या, म्हणजे हे 0.5 चा वर्ग ह्याला भागिले जाणार, म्हणजे काय होणार, तर 5चा वर्ग इथे काय असतो, तर 25 असतो, आणि पॉईंट एका घरानंतर आहे, म्हणजे वर्ग आहे म्हणजे पॉईंट किती घरानंतर लागेल, तर 2 घरानंतर लागेल. ठीक आहे, म्हणजेच खाली काय येईल, तर 0.25. समजलं. आता हे 0.25 2 घरानंतर म्हणजे आपण काय करू, याच्या छेदाला 100 येणार. ठीक आहे, म्हणजेच काय, तर 25 एके 25, 25 चोक 100. आता हे 4 आहेत, हे वरती घालवा, ह्याला गुणाकार होणार, म्हणजे 15 गुणिले 32 गुणिले 4 म्हणजेच 15 चोक 60, आणि 60 गुणिले 32 किती होतात, तर हा 0 तसाच्या तसा ठेवा आणि 6 ने ह्याला गुणाकार करा. ठीक आहे, 6 दुने 12, 1 6 त्रिक 18 आणि 19 म्हणजे काय उत्तर होणार तुमचं, तर 1920. समजलं, म्हणजे एवढ्या फरशा लागतील. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय, प्रभाकर व सुधाकर मराठीमध्ये पास आहेत. आता हा प्रभाकर अधिक सुधाकर हे कशामध्ये पास आहेत, तर मराठीमध्ये आहेत. ठीक आहे, प्रभाकर व भास्कर हे हिंदीमध्ये, प्रभाकर व भास्कर हे हिंदीमध्ये. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, तर सुधाकर आणि कमलाकर हे दोघे इंग्रजीमध्ये, सुधाकर आणि कमलाकर हे कशामध्ये, तर इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तसेच भास्कर आणि कमलाकर हे दोघे गणित या विषयात, भास्कर आणि कमलाकर हे कशामध्ये, तर गणित या विषयात. ठीक आहे, पास आहेत. तर मराठी व इंग्रजी या दोन विषयात कोण पास नाही हे विचारलंय. आता मराठी आणि इंग्लिश मध्ये कोण कोण पास आहेत बघा, तर प्रभाकर, सुधाकर आणि कमलाकर. याचा अर्थ भास्कर हा नापास आहे. ठीक आहे, कमलाकर, प्रभाकर आणि सुधाकर हे पास आहेत. समजलं, सोपंच होतं. व्यवस्थित लक्ष देऊन फक्त प्रश्न वाचायचा आहे. ठीक आहे, आता इथे बघा व्यवस्थित लक्ष द्या. माझ्या मनात एक समसंख्या आहे. ठीक आहे, त्यापुढे येणारी 7वी विषम संख्या x अधिक 4 आहे. 7वी विषम संख्या x अधिक 4 आहे, तर पहिली विषम संख्या कुठली असेल, तर 7 गुणिले 2 करा म्हणजे किती, 7 गुणिले 2 म्हणजे किती, तर 14. आणि आता आपल्याला मागची काढायची, म्हणजे काय करायचं, तर वजा 14 करा म्हणजे काय, तर x वजा 10 होणार. 14 वजा 4 तर 10. तर ही भेटली आपल्याला स्टार्टिंगची विषम संख्या. ठीक आहे, स्टार्टिंगची म्हणजे कुठली, तर जी आपण समसंख्या पकडल्या तिच्या आधीची असते. ठीक आहे, आपण आधीची काउंट करतो, पण आपल्याला त्यांनी सांगितलं समसंख्या कुठली आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यासाठी तिकडे येण्यासाठी तर अधिक 1 करावं लागेल. म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक 1 करा म्हणजे काय, तर x वजा 9. ठीक आहे, तर हे तुमचं उत्तर असेल.
आता इथे बघा एक वस्तू तिच्या खरेदी किमतीत 10% तोट्याने विकली म्हणजे काय तर आपण खरेदी किंमत आहे तिची ती काय पकडूया तर एक्स पकडूया तर त्याची विक्री किंमत किती होईल 10% तोट्याने म्हणजे एक्सच्या 10% तोटा म्हणजे किती तर 90/100 बरोबर आहे ना म्हणजे काय तर हा शून्य जाणार हा शून्य जाणार म्हणजे काय होणार तर 0.9 एक्स ही तिची विक्री किंमत झाली पुढे काय सांगितलंय जर ती वस्तू 135 रुपये जास्त रकमेने विकली असती म्हणजेच काय तर नवीन विक्री किंमत काय येणार आता तर ही जुनी विक्री किंमत अधिक 135 0.9 एक्स अधिक 135 ही नवीन विक्री किंमत झाली ठीक आहे तर झालेल्या तोट्याच्या 50% नफा झाला असता आता आपल्याला इथे तोटा किती होणार आहे तोटा कसा काढतात तर खरेदी किमतीमधनं विक्री किंमत वजा करा म्हणजे तुम्हाला तोटा मिळून जाईल म्हणजे काय होणार तोटा तर हा 1x वजा 0.9 एक्स म्हणजे किती तोटा होणार तर 0.1 एक्स हा तुमचा तोटा झाला ठीक आहे तर आपल्याला त्याने तेच सांगितलंय जर ती ह्या रकमेने विकली असती म्हणजे नवीन विक्री किमतीने तर ह्या तोट्याच्या 50% म्हणजे ह्याच्या 50% नफा झाला असता ठीक आहे म्हणजे नफा किती होईल आपल्याला त्याला नफा किती होणार आहे 50% ह्याच्या म्हणजे किती तर 50 दुने 100 म्हणजे काय तर 0.1 एक्स छेद 2 म्हणजेच काय ह्याच्या अर्ध किती होणार 0.1 च्या तर 0.05 एक्स एवढा त्याला नफा झाला असता ठीक आहे कधी तर ह्या नवीन विक्रीने किंमत विकलं असतं तेव्हा तर आता आपल्याला खरेदी किंमत काढायची तर खरेदी किंमतीचं सूत्र काय असते तर खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा केला तर तुम्हाला खरेदी किंमत मिळून जाईल म्हणजे किती 0.9 एक्स अधिक 135 वजा 0.05 एक्स आता आपण खरेदी किंमत किती घेतली होती अगोदर तर एक्स घेतली होती म्हणजे एक्स बरोबर काय करा तर 0.9 एक्स अधिक 135 वजा 0.05 एक्स आता हे एक्सच्या ज्या टर्म आहेत ते ह्या एक्स मधनं वजा करा बघा एक्स वजा काय होणार 0.9 एक्स म्हणजेच काय होणार 1 वजा 0.9 तर 0.1 एक्स ठीक आहे आता हा जो वजा आहे इथे 0.05 एक्स तो इथे येऊन काय होणार अधिक होणार म्हणजे 0.05 एक्स बरोबर राहणार काय तर 135 म्हणजेच काय तर 0.15 एक्स बरोबर 135 आता ह्याचाच अर्थ काय असतो 0.15 एक्स म्हणजे तर 15/100 असतो आता 15 एके 15 15 9 35 असे आता 100 ह्याला जाऊन गुणिले होणार म्हणजे किती होणार एक्स बरोबर तर 900 होणार समजलं थोडंसं पॉइंट मध्ये करायचं आहे म्हणून बाकी सोपं गणित आहे नफा तोट्याचं फक्त तुम्हाला सूत्र कशी आहेत ती लक्षात आली पाहिजेत की नफा झाला असेल तर खरेदी किंमत कशी काढायची तर विक्री किंमत वजा नफा असतो बरोबर आहे समजलं चला आता इथे बघा एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन शेजारील एक बाजू 36 मीटर लांबीची असून म्हणजे हा जो काटकोन त्रिकोण आहे तुमचा तर एक बाजू आहे ती 36 मीटरची आहे ठीक आहे लगतच्या दुसऱ्या बाजू पेक्षा कर्णाची लांबी 8 मीटरने जास्त आहे आता लगतची बाजू आपण एक्स घेऊया ठीक आहे आणि मग कर्ण काय होणार तर एक्स अधिक 8 तर आपल्याला कर्णाची लांबी सांगितलं ठीक आहे तर हे झालं सोपं हा काटकोन त्रिकोण आहे म्हणजे कायला करायचं तर पायथागोरस करायचं ठीक आहे म्हणजेच काय तर कर्णाचा वर्ग म्हणजे एक्स अधिक 8चा वर्ग बरोबर काय तर 36चा वर्ग अधिक एक्सचा वर्ग आता इथे काय होणार तर एक्सचा वर्ग अधिक 2 एक्स गुणिले 8 म्हणजे 16 एक्स अधिक 8चा वर्ग म्हणजे किती तर 64 बरोबर काय तर 36चा वर्ग 36चा वर्ग कसा काढतात तर 36च्या जवळचा एक शून्य असेल तो अंक घ्या कुठला असतो तर जवळचा 40 असतो त्याच्या मागे शून्य लागतो ठीक आहे म्हणजे आपण 4 घरं पुढे गेलो म्हणजे 4 घरं मागे पण जा म्हणजे किती तर 32 ठीक आहे आता ह्यांचा गुणाकार करा 32 गुणिले 40 सोपं आहे शून्य लावायचं फक्त आणि 4 आणि ह्याला गुणायचं 4 दुने 8 4 त्रिक 12 आणि ह्या 4चा वर्ग जे आपण मागे पुढे गेलोय त्याचा वर्ग ह्याच्यामध्ये अधिक करा म्हणजे किती होणार तर 16 6 9 2 आणि 1 म्हणजे 1296 झाला ठीक आहे 1296 अधिक एक्सचा वर्ग आता एक्सचा वर्ग जाईल का तर इथे येऊन तो वजा होणार ठीक आहे 1296 वजा 64 करा किती होते तर 2 हे 3 आणि हे 12 ठीक आहे 1232 आणि हे 16 एक्स बरोबर किती होणार तर हा भागाकार केल्यावर तुम्हाला भेटेल तर 77 हे उत्तर भेटेल बरोबर आहे एक्स बरोबर आणि त्याने आपल्याला कर्णाची लांबी विचारली आपण काय घेतलंय एक्स अधिक 8 घेतलाय म्हणजे ह्याच्यामध्ये अजून 8 करा म्हणजे काय भेटेल तुम्हाला उत्तर तर 85 समजलं चला पुढे आता इथे सांगितलं सर्वात लहान संख्या कुठली तर बघा इथे काय असणार आहे हे वजा आहेत सगळे ठीक आहे वजा ह्याच्यावर आहेत म्हणजे काय ते इथे 0 0 0 असणार इथे काय असणार आहे 0 0 इथे काय असणार आहे 1 0 आणि हे 221 आहेत आता वजामध्ये काय असते जी जेवढी मोठी संख्या तेवढी ती लहान असते ठीक आहे म्हणजे कुठली लहान असणार आहे 221 ही लहान असणार आहे म्हणजे वजा 3.221 हे उत्तर असणार ठीक आहे आता हेच जर अधिक असतं तर कुठली लहान आली असती तर हे आली असती लहान ठीक आहे चला
आता सांगितलं इथे पी आणि एस ह्या दोन वास्तव संख्या आहेत, तर पुढीलपैकी बरोबर शक्यता कोणती असू शकते? तर बघा दोन्ही रिअल नंबर असणार, तर एक कुठला तरी मोठा असणार किंवा एक कुठला तरी लहान असणार किंवा दोन्ही पण बरोबर असणार. ठीक आहे, म्हणजेच काय उत्तर येणार तुमचं? तर डी. ह्या तिघांपैकी कोणतीही एकच शक्यता एका वेळी सत्य असू शकते. ठीक आहे, समजलं? चला, आता इथे काय सांगितलं? 729च्या वर्गमुळाच्या घनमूल्यातून 64च्या वर्गमुळाचे घनमूळ वजा करत मिळणाऱ्या संख्येचा वर्ग किती? तर बघा 729 हा कसला वर्ग आहे? तर कसं काढायचं? 729, आता हे दोन अंक घ्यायचे. ठीक आहे, आता कोणाच्या मागे किंवा एकक स्थानी 9 असतो, तर एक तर 3 असू शकतात किंवा 7 असू शकतात. ठीक आहे ना, 3 त्रिक 9 किंवा 7 7 49, म्हणजे एकक स्थानी 9 येतो. तर पुढची संख्या घ्या 7, तर हा कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे? तर 2 2 4, 3 त्रिक 9, म्हणजे काय? तर 2च्या वर्गाच्या जवळ आहे. आणि काय काढतो आपण? हे वर्गमूळ काढतो. ठीक आहे, आता ह्या 2च्या पुढची संख्या काय आहे? तर 3 आहे. ह्यांचा गुणाकार घ्या, 3 2 6. ठीक आहे, आता 6 मोठा आहे का हा 7 मोठा आहे? तर 7 मोठा आहे, म्हणून आपण काय करायची? इकडची मोठी संख्या उचलायची. ठीक आहे, म्हणजेच काय? तर हा 7 आणि आपण हा 2 काढलेला तो 2च्या वर्गाच्या जवळ, म्हणजे काय असणार? तर 27 हे 729चं वर्गमूळ असणार. ठीक आहे, आणि हे 27 कसलं घनमूळ आहे? त्याने पुढे घनमूळ पण सांगितलं, त्याच्या घनमूळात नाही सांगितलंय, तर हे 3चं घनमूळ आहे. ठीक आहे, पुढचा अंक काय सांगितलं? 64चं वर्गमूळ. तर 64 कसलं वर्गमूळ आहे? तर 8चं असते. आणि 8 कशाचं घनमूळ असते? तर 2चं असते. आता फक्त यांची वजाबाकी करायची, 3 वजा 2 म्हणजे किती? तर 1. समजलं? आता इथे काय सांगितलं? एक घड्याळ दर तासाला 2 मिनिटं पुढे जाते, म्हणजे एका तासाला किती जाते सांगितलंय? तर 2 मिनिटं जाते. ठीक आहे, तर सोमवारी सकाळी 9 वाजता बरोबर लावलेल्या घड्याळात त्याच आठवड्यात गुरुवारी सकाळी 9 वाजता कोणती वेळ दाखवली जाईल? सोमवार नंतर आता पुढे जा, किती दिवस लागतात बघा? तर मंगळवार, बुधवार आणि गुरुवार, तर दोन्ही पण सकाळच्याच वेळा दिल्यात, म्हणजे काय? तर 3 दिवस लागतात. ठीक आहे, तर एका तासात 2 मिनिटं पुढे जाते, म्हणजे एका दिवसात किती जाईल? म्हणजेच 24 तासात किती जाईल? तर 24 गुणिले 2 म्हणजे किती? तर 48 मिनिट हे एका दिवसात जाईल. तर 3 दिवसात किती जाईल? तर 48 गुणिले 3 म्हणजेच किती? तर 144 मिनिट हे पुढे जाईल. आता 144 मिनिटं म्हणजे किती? तर 60 मिनिटं म्हणजे 1 तास असतो. 120 मिनिटं म्हणजे किती? तर 2 तास. ठीक आहे, आणि वरचे किती राहणार? 120 नंतर वरचे किती राहणार? तर 22 राहणार, म्हणजे 22 मिनिटं. 2 तास 22 मिनिटं. आता वाजले किती होते? तर 9 वाजले होते सकाळी. ठीक आहे ना, अधिक पुढे जायचं आपल्याला 2 तास 22 मिनिटं पुढे जायचं, म्हणजे किती? तर 11 वाजून 22 मिनिटं. समजलं? सॉरी, इथे 44 आहे, मी 24 घ्यायला पाहिजे होतं. तर 24 मिनिटं पुढे जायचं. ठीक आहे, म्हणजे 11 वाजून 24 मिनिटं. ठीक आहे, तर आहे उत्तर तर आहे. तर बघा असे लहानशा मिस्टेक होतात, तर तुम्ही करू नका. ठीक आहे, चला. आता इथे काय सांगितलं? 7 माणसे 7 तासात 7 मैल चालतात, त्याच्यापैकी एक जण 3 तासात किती मैल चालेल? तर बघा 7 माणसे जर 7 तासामध्ये 7 मैल चालत असत, तर 7 माणसे 1 तासामध्ये किती मैल चालतील? तर 7/7 म्हणजे किती? तर 1 मैल चालते. ठीक आहे, तर ह्याच्यामधला तुम्ही एक जण घ्या, तो 3 तास चालणार, म्हणजे किती किती मैल चालणार? तर 3 मैल चालणार. ठीक आहे, समजलं कसं केलं ते? तर चला पुढे. आता इथे बघा तुम्हाला 225 गुणिले 289 दिलाय, बरोबर काय दिलाय? तर हे दिलाय. ठीक आहे, हे तुम्हाला का फोड करून दिलाय? तर हा वर्ग कसला असतो? तर 15चा असतो, आणि हा कसला असतो? तर 17चा असतो. म्हणजेच का? तर तुमचा गुणाकार सोपा व्हावा म्हणून दिलाय. ठीक आहे, आता बघा हा पॉईंट किती घरानंतर आहे? तर 3 घरानंतर आहे. इथे किती आहे भागिले? तर तो पण 3 घरानंतर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय? तुमचा तो पॉईंट आहे तो तुमचा निघून जाणार, कारण का? तर भागिले आहे आणि सेम घरानंतर आहे, म्हणजे तुमचं काय होणार? तर 65,025 छेद काय होणार? तर 289. ठीक आहे, आता ह्याची जी फोड आहे ती तुम्हाला वरती ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे, 225 गुणिले 289. ठीक आहे, आणि छेद काय आहे? तर 289. आता हे असेच जाणार, 289 289 वर्गमुळात आहे, ते दोन्ही पण कट होणार. किंवा मग तुम्ही असे पण करा, त्यांना वर्गमुळाच्या बाहेर काढा. 225 ला काढल्यावर काय होणार? तर 15. 289 ला काढल्यावर काय होणार? तर 17. परत काय होणार? छेद 17, म्हणजे ते असे पण जाणारच. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय ते तुमचं? तर 15. ठीक आहे, तर पॉईंटचा इथे संबंध नाही, तर तुम्हाला तेच मेन आहे की अंश कुठल्या घरानंतर लागतो. ठीक आहे, चला. आता बघा इथे काय दिलंय? माया आणि छाया यांना एकमेकाबरोबर खेळायला आवडते. ठीक आहे, पुढे प्रिया ही छाया व प्रकाश यांच्याबरोबर खेळू शकते, दियाला एकटीला खेळायला आवडते. प्रकाश हा छाया व दिया सोबत खेळू शकतो, परंतु त्याला माया व प्रिया बरोबर खेळणे आवडत नाही. आता कोणाला आवडत नाही ते पहिले लिहा. ठीक आहे, तर प्रकाशला कोणासोबत आवडत नाही? तर माया आणि प्रिया. ठीक आहे, ह्याच्याबरोबर प्रकाशला आवडत नाही. आता बघा ऑप्शन मध्ये बघा, पर्यायामध्ये, तर प्रकाश हा मायासोबत येईल का? तर नाही, कारण त्याला आवडतच नाही, म्हणजे हा ऑप्शन गेला. परत प्रकाश मायासोबत येईल का? तर नाही, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आता राहिले कुठले ऑप्शन? तर माया, छाया आणि प्रिया. तर बघा माया आणि छाया तर ऑलरेडी एकत्रच खेळतात, बरोबर आहे. फक्त प्रिया यांच्यासोबत खेळते का ते बघूया. तर इथे सांगितलं प्रिया ही छाया आणि प्रकाश यांच्याबरोबर खेळू शकते.
यांचा अर्थ काय, तर प्रिया ह्यांच्यासोबत पण खेळते. म्हणजे उत्तर काय असेल तुमचं, तर हे असेल. आता हे पण तपासून बघूया. ठीक आहे, तर माया आणि प्रिया तर काय खेळतात, फक्त राहिली कोण, तर दिया. तर इथे दियाचं काय दिलंय बघूया. तर दियाला एकटीला खेळायला आवडते. म्हणजे दिया खेळते का, तर नाही खेळत का, तर तिला एकटीला खेळायला आवडते. म्हणजे हे ऑप्शन पण नसणार. समजलं. चला आता बघा इथे काय सांगितलंय, एक महिन्याचा 4 पुरुषांचा व 2 स्त्रियांचा पगार 46,000 रुपये आहे. ठीक आहे, किती, तर 4 मेन आणि 2 वुमेन यांचा पगार किती दिलाय, तर 46,000 रुपये दिलाय. ठीक आहे, पुढे काय लिहिलंय, तर जर स्त्री ही पुरुषापेक्षा 500 रुपये जास्त कमवत असेल, म्हणजेच काय, तर उमेन बरोबर काय, तर मेन अधिक 500 रुपये. ठीक आहे, म्हणजे मेन म्हणजे काय, तर मेनला मिळणाऱ्या पैशापेक्षा 500 रुपये अधिक. तर आता हा डब्ल्यू म्हणजे उमेन बरोबर टाका तुम्ही, एम अधिक 500, 4M अधिक 2M अधिक 500. ठीक आहे, बरोबर काय, तर 46,000. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, तर 4M अधिक 2M किती, तर 6M अधिक 2 गुणिले 500 किती, तर 1000. बरोबर काय, तर 4,600. ठीक आहे, सॉरी 46,000. आता 46,000 हे 1,000 वजा करा, म्हणजे किती होणार, तर 45,000. ठीक आहे, आणि हा M आणि हे 6 ह्याला भागिले जाणार, म्हणजे काय, तर 6. म्हणजेच काय होणार, तर 6 एके 6, 6 साती 42, 3 6 पंचन 30 आणि हे 0 0, म्हणजे 7,500 हे मेन म्हणजे कोण, तर पुरुषाला भेटतात. आणि त्यांनी आपल्याला काय करायला सांगितलंय, तर स्त्रीचा महिन्याचा पगार सांगितलाय. आणि स्त्रियांना किती भेटतात, तर 500 रुपये अधिक भेटतात. म्हणजे 7,500 मध्ये अधिक 500 करा, म्हणजे किती होणार, तर 8,000 रुपये. ठीक आहे, समजलं. आता इथे काय सांगितलं, एका संख्येचा 7/11 व 30 यांची बेरीज, म्हणजे एक्स ही संख्या आहे, तिचा 7/11 अधिक 30 यांची बेरीज काय सांगितलंय, त्या संख्येतून 42 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. म्हणजे ही जी आपण संख्या पकडलाय तिच्यातनं 42 वजा करून येणाऱ्या संख्या एवढी आहे. ठीक आहे, आता काढा एक्स किती होणार, तर इथे काय होणार, तर 7x/11. आता हे 30 इथे अधिक आहे आणि इथे काय होणार, हे 42 इथे येणार, तर अधिक होणार, म्हणजे अधिक 42 बरोबर काय, तर एक्स. आता हे 7x/11 पण ह्या साईडला घालवा, म्हणजे काय होणार, तर वजा 7x/11. 42 आणि 30 किती होणार, तर 72 बरोबर काय होणार, तर 11x वजा 7 किती, तर 4x बरोबर छेद 11. आणि 4 ह्याला भाग द्या, 4 एके 4, 4 एके 4, 4 8 32, म्हणजे 18. म्हणजे x बरोबर काय होणार, तर 18 गुणिले 11 म्हणजे किती, तर 198. समजलं आहे उत्तर, तर आहे. चला आता बघा हे पण तुम्ही पहिल्यांदा दिशा आखून घ्या काय आहेत त्या, तर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. आता हे जॉन दक्षिणेकडे तोंड करून उभा आहे. कुठे बघतोय जॉन, तर दक्षिणेकडे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45 डिग्रीतून वळला. म्हणजे कुठल्या साईडला वळाला, तर ह्या साईडला वळाला. किती डिग्री, तर 45 डिग्री, म्हणजे ह्याच्या इथे 45 डिग्री. ठीक आहे, व पुन्हा त्याच दिशेने 180 डिग्रीतून वळाला. म्हणजे काय झालं, तर इथे आला तो कुठेतरी. ठीक आहे, हे 180 डिग्री झाले. ठीक आहे, नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270 डिग्रीतून वळाला. म्हणजे परत तो ह्या साईडला वळाला. ठीक आहे, किती, तर 270 डिग्री. तर बघा पहिल्यांदा तोंड त्याचं इथे होतं, आता तो किती गेला, 45 अधिक 180, म्हणजे 180 अधिक 45 किती, तर 5 आणि 8 न 4 12 ना 1, 225 डिग्री तो हा गेला होता एवढं अंतर. ठीक आहे, सॉरी एवढा कोण. ठीक आहे, आणि परत तो 270 रिवर्स फिरला. म्हणजे आता 270 वजा 225 करा, म्हणजे किती होणार, तर हे 5 आणि हे 4 आणि 0, म्हणजे 45 डिग्री तो परत अधिक ह्या साईडला जाणार, ह्या साईडला. ठीक आहे, म्हणजे कुठे आला तो 45 डिग्री, तर इथे आला. आता ही दिशा कुठली आहे ते विचारलं त्यांनी आपल्याला. ठीक आहे, तर ही आपली पूर्व आहे, ही कुठली आहे, तर दक्षिण आहे. दक्षिण आणि पूर्वच्या मध्ये कुठली असते, तर आग्नेय असते. समजलं. आता ह्याच्यामध्ये बघा कसं करायचं, हे करत बसायचं नाही. ठीक आहे, तो एका दिशेने कुठल्या साईडने किती वेळाला आहे, तर 45 अधिक 180 हे डायरेक्ट करायचं, म्हणजे तुम्हाला 225 भेटेल. आणि परत त्याच्या रिव्हर्स किती फिरलाय, तर 270, म्हणजे 270 मधनं हे वजा करा, म्हणजे जो तुम्हाला अँगल भेटेल तो त्या दिशेने टाकायचा. ठीक आहे, बघा समजत असेल तर तसं करा किंवा असं करा. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं, राज रवीपेक्षा उंच असला तरी राधापेक्षा बुटका आहे. म्हणजे हा राज हा कोणापेक्षा उंच आहे, तर रवीपेक्षा उंच आहे. आणि बुटका कोणापेक्षा आहे, तर राधापेक्षा आहे. ठीक आहे, आता ही चिन्ह आहे ती एका साईडलाच घ्यायची. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला करणं सोपं जाईल. पुढे काय सांगितलंय, तर रोहन राधापेक्षा बुटका असला तरी राजपेक्षा उंच आहे. म्हणजे राधापेक्षा कोण आहे, बुटका, तर रोहन आहे. ठीक आहे, आणि तो राजपेक्षा उंच आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं, श्रेया ही सर्वात बुटकी आहे. म्हणजे श्रेया ही सगळ्यात लहानच आहे, ते आपण नंतर घेऊया. ठीक आहे, तर उंचीच्या दृष्टीने मधोमध कोण आहे, तर बघा आता ह्याच्यामध्ये एक क्लिअर झाला की राधा ही सगळ्यात मोठी आहे, म्हणजे राधा ही इथे असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण असणार, राज असणार का रोहन असणार, तर रोहन असणार. का, तर तो राजपेक्षा मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे इथे कोण असणार, तर रोहन असणार. आता हे राज आणि राज एकत्र तुमचं आलं. ठीक आहे, हा राज झाला इथे. ठीक आहे, त्याच्या खालोखाल कोण येणार, तर रवी येणार. आणि त्याने आपल्या श्रेया सांगितलं ऑलरेडी ती बुटकी आहे सगळ्यात. ठीक आहे, म्हणजे मधोमध कोण असणार, तर हा असणार. कोण असणार, तर राज असणार. समजलं. चला
आता इथे काय सांगितलं 31 जानेवारी 2020 किती 31 जानेवारी 2020 ते 1 मार्च 2021 ठीक आहे पर्यंत राजेश हा गैरहजर होता ठीक आहे तो 2 मार्च 2021 रोजी कामावर आला म्हणजे ह्याच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे कामावर आला तर राजेश किती दिवस गैरहजर होता असं विचारलं त्याने आपल्याला ठीक आहे आता हे किती झालं तर हे 1 वर्ष आणि अधिक काय ते असेल ते ठीक आहे तर आपण काय करूया 31 जानेवारी 2020 ते काय करायचं 31 जानेवारी 2021 म्हणजे ह्या एका वर्षातले आपण टोटल किती दिवस होतात ते काढूया तर किती दिवस असणार तर हे लीप वर्ष असणार का तर ह्याला 4ने पूर्ण भाग जातो ठीक आहे 2020 ला म्हणजे हे लीप वर्ष असणार म्हणजे किती दिवस असणार टोटल त्याच्यामध्ये तर 366 दिवस असणार अधिक अधिक काय करायचं आहे तर कुठला महिना असतो जानेवारीच्या पुढचा तर फेब्रुवारी असणार ठीक आहे त्याच्यामध्ये किती दिवस असणार तर 28 दिवस असणार ना आणि अधिक काय करायचं तर तो 1 मार्च आहे तो एक दिवस तेव्हा पण गैरहजर होता म्हणजे तो पण अधिक करायचा आणि तो 31 जानेवारी ह्या दिवशी सुद्धा गैरहजर होता तो पण दिवस अधिक करायचा ठीक आहे म्हणजे काय होणार तर हे 10 न 6 16 म्हणजे 6 आणि 1 7 8 आणि 9 आणि हे 3 म्हणजे किती होणार तर 396 दिवस तो गैरहजर होता समजलं चला आता बघा दुपारी 3:30 झाली असताना तास काढावा मिनिट काढायला कोण सांगितलं कसा काढायचा तर मॉड मध्ये 30 गुणिले ए गुणिले वजा 11/2b हे आपलं सूत्र असते बरोबर आहे ए काय असतो तर तास असतो आणि बी काय असतो तर मिनिट असतात ठीक आहे तास किती सांगितलंय 3 वाजून सांगितलंय आणि किती मिनिटं सांगितले आहेत तर 30 मिनिटं सांगितलंय मग करा गुणाकार 30 गुणिले 3 3 90 वजा 11/2 गुणिले 30 म्हणजे बे के बे 15 30 म्हणजे काय तर 15 गुणिले 11 येणार इथे बरोबर आहे म्हणजेच काय होणार हे 15 गुणिले 11 तर 165 होणार हे वजा 90 आता हे मॉड मध्ये म्हणजे वजा चिन्ह आलं तरी ते अधिकच पकडायचं ठीक आहे 165 वजा 90 केले तर तुम्हाला काय भेटेल तर 75 भेटेल वजा भेटलं तरी ते अधिकच होणार म्हणजे हे 75 डिग्री समजलं उत्तर आहे सी तर आहे चला आता बघा अशा संख्या जेव्हा तुम्हाला दिलेल्या असतात तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं जर त्या विषम संख्या असतील म्हणजे आता 7 7 7 7 तर नेहमी लक्षात ठेवायचं की ते जास्तीत जास्त मूळ संख्या विचारलेल्या असणार ठीक आहे याच्यामध्ये मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत बघा तर पहिल्यांदा 3ची विभाज्यता लागते का ते बघायचं ठीक आहे 3ची विभाज्यता कुठे कुठे लागते बघा 7 आणि 1 8 म्हणजे इथे लागत नाही 7 8 आणि 9 म्हणजे इथे लागते म्हणजे 3ने भाग जातो याला ठीक आहे ह्याला जाते बघा 7 8 9 आणि 10 म्हणजे इथे पण 3ची विभाज्यता फेल आहे इथे 7 न 3 10 न 1 11 म्हणजे इथे पण नाही तर पुढची कसली चेक करायची तर 7ची करायची 7 आणि ह्याला भाग जातो का तर 7 1 7 3 नाही इथे तर इथे पण नाही पुढे तर पुढे पण नाही इथे तर इथे पण नाही तर बघा ह्याचा अर्थ काय आहे तर ह्या 3 संख्या ह्या मूळ संख्या दिलेल्या आहेत ठीक आहे आणि ही जी आहे ती नैसर्गिक संख्या आहे म्हणजे काय उत्तर तुमचं तर बी ठीक आहे तर अजून मूळ संख्या चेक करायचं काय असते आपण तर 6ने भाग देतो आणि बाकी 5 किंवा 1 राहते तर ती मूळ संख्या ठीक आहे चला पुढे आता इथे बघा त्याने काय केलंय हा काय केलाय तर 2चा वर्ग केलाय 27 काय असतो 3चा घन असतो ठीक आहे आता 256 काय असतो तर हा ऍक्च्युली 16चा वर्ग असतो ठीक आहे पण त्याने काय केलंय बघा आपण 16चा वर्ग जर इथे घेतला तर आपलं इथे लिंकच लागणार नाही ठीक आहे मग काय करायचं तर 16 कसला वर्ग असतो तर 4चा असतो म्हणजे काय तर हे 2 म्हणजे काय तर 2 गुणिले 2 किती तर 4 म्हणजे इथे काय केलं त्याने तर 4चा चौथा घात घेतलाय म्हणजे पुढे काय होणार तर 5चा 5वा घात होणार समजलं आणि तो 5चा 5वा घात तुम्ही काढला तर किती भेटेल तुम्हाला तर 31 25 हे उत्तर भेटेल तर कसा काढायचा तर 5चा वर्ग गुणिले 5चा वर्ग गुणिले 5 ठीक आहे म्हणजे 2 2 आणि 1 म्हणजे काय 5 बरोबर आहे अशी फोड करायची हा किती येणार तर 25 हा किती येणार तर 25 आणि हा किती येणार तर 5 25चा वर्ग काय असतो तर 625 गुणिले 5 आता ह्या 5ने ह्याला गुणा म्हणजे तुम्हाला भेटेल उत्तर 3125 समजलं चला पुढे आता इथे बघा इथे त्यांनी काय केलंय बघा ह्या संख्या ज्या आहेत ह्या वर्गाच्या नाही तर घनाच्या जवळ आहेत बघा कोणाच्या घनाच्या जवळ आहेत बघा तर 9 हा कोणाच्या घनाच्या जवळ असतो तर 2च्या घनाच्या जवळ असतो म्हणजे किती तर 8 अधिक 1 केलाय 28 काय केलाय तर 3चा घन अधिक 1 केलाय 3चा घन किती 27 अधिक 1 हा कसला घन आहे तर 4चा घन आहे अधिक 1 आता बघा ही पुढची संख्या आहे ती कसला आहे तर 5चा घन आहे 5चा घन किती तर 125 अधिक 1 केलाय ठीक आहे हा कसला आहे तर 6चा घन अधिक 1 केलाय म्हणजे पुढची संख्या काय होणार तर हा 6चा घन असतो 216 ठीक आहे पण त्यांनी अधिक 1 केलं नाही तर इथे त्यांनी अधिक 1 करायला पाहिजे होतं म्हणजे चुकीची कुठली आहे किंवा विसंगत कुठली आहे तर 216 ठीक आहे तर आहे समजलं चला आता इथे बघा काय दिलंय पी हा ए चा भाऊ आहे आता भाऊ असेल तेव्हा काय करायचं
तर चौकोन करायचा. ठीक आहे. हा पी ठीक कोणाचा भाऊ आहे तर एचा आहे, पण ए आपल्याला लेडीज आहे का जेंट्स आहे माहित नाही. ठीक आहे. पण ए हा पीचा भाऊ नाही. भाऊ नाही याचा अर्थ काय आहे तर बहीण आहे. ठीक आहे. आता भाऊ बहीण असेल तेव्हा दोघांमध्ये गॅप ठेवायचा. ठीक आहे. पुढे सांगितलंय ए ची आई क्यू आहे, म्हणजे ए ची आई क्यू आहे म्हणजे काय तर ही लेडीज आहे म्हणून गोल करायचा. ठीक आहे. पुढे काय सांगितलंय पी चे वडील आर, म्हणजे पी चे वडील किंवा ए चे वडील हे एकच झाले ना, भाऊ बहीण आहेत ते, मग हे नवरा बायको आहेत म्हणून काय करायचं तर हे दोघांनी जॉईन करायचे. ठीक आहे. म्हणजे पी आणि ए ह्यांची मुले आहेत आर आणि क्यू चे. ठीक आहे. पुढे पी चे वडील आर तर पी चे काका एस आहेत, म्हणजे पी चे काका कोण असणार आहेत तर हा एस आहे. हा कोणाचा भाऊ आहे तर हा आर चा भाऊ आहे. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं ए व एस या दोघांचे नाते काय. ए आणि एस म्हणजे ही कोण झाली मुलगी आहे. ठीक आहे. हिचे हे कोण झाले काका झाले, म्हणजे काय नातं झालं तर काका पुतणी. समजलं. चला तर अशा प्रकारे आपण आपल्या सिरीजचा पहिला व्हिडिओ संपवलेला आहे. ठीक आहे. आता जे पुढचे व्हिडिओ येतील ते मी टॉपिक नुसार त्याच्यावरचे विचारलेले प्रश्न घेणार आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला टॉपिक आणि मग त्यावरचं रिव्हिजन करणं सोपं जाईल. जे जी सूत्र वापरली जाणार आहेत ते मी त्यामध्ये परत एकदा रिवाइज करेल. ठीक आहे. तर चला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.